जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक चौथा. समास पहिला. श्रवण भक्ती. श्री गजाननाचा जय जयकार असो. सकल विद्या वैभवाने गणपती समर्थ आहे. म्हणजे सर्वज्ञपणाने येणारे सामर्थ्य त्याच्यापाशी आहे. अध्यात्मविद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्याची शक्ती त्याने आपल्याला द्यावी अशी श्री समर्थ प्रार्थना करतात. शारदा वेदांना जन्म देते. तिच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. तिच्यामुळे अंतःकरणात स्फूर्ती उदय पाहून माझे मन चिंतनात मग्न झाले. तिला मी नमस्कार करतो. आता मी श्री सद्गुरूचे स्मरण करतो. तो परमात्म्याहून श्रेष्ठ आहे. त्याच्या कृपेने आत्मज्ञानाचा विचार समजू लागतो. भगवंताचे भजन कसे करावे असा सुरेख प्रश्न श्रोत्यांनी केला. त्याचे उत्तर देण्यासाठी निरनिळ्या ग्रंथातील भक्तिविषयक विचार येथे सहजपणे सांगतो. भक्तीचे 9 प्रकार श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. भगवत संबंधी शास्त्रांमध्ये जे सांगितले आहे त्यांच्या आचरणाने माणूस पवित्र होऊन जातो. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवा, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. शास्त्रात जे 9 प्रकारचे भजन सांगितले त्यांचे सविस्तर वर्णन पुढे आहे. आता श्रोत्यांनी नीट लक्ष दिले पाहिजे. आपल्या देशात अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि साधना दोन्ही बाजूंनी पुष्कळ वाढले. त्यांच्या विविध अंगाचे ज्ञान करून घ्यावे असे श्री समर्थ या समासात सुचवितात. सगळ्या गोष्टी काही आपण करून पाहायच्या नसतात. परंतु प्रत्येकाचे मर्म काय आहे हे साधकाला ठाऊक असावे असा त्यांचा कटाक्ष दिसतो. 9 प्रकारांपैकी भक्तीचा पहिला प्रकार जो श्रवण तो पुढील प्रमाणे असतो. भगवंताची कथा ऐकावी, पुराण ऐकावे, प्रवचनात व निरूपणात अनेक प्रकारचे अध्यात्म विषय ऐकत जावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, गुरुभक्ती मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग इत्यादी अनेक मार्ग ऐकत जावे. अनेक व्रते, अनेक तीर्थे, अनेक दाने यांचा महिमा ऐकत जावा. जगातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी, अनेक मोठी स्थाने, अनेक मंत्रसाधने, तपे, पुरश्चरणे यांची माहिती ऐकत जावी. कोणी नुसत्या दुधावर राहणारे, कोणी काहीच न खाणारे, कोणी फळे खाणारे, कोणी पाने खाणारे, कोणी गवत खाणारे, तर कोणी वाटेल ते खाणारे कसे असतात ते ऐकत जावे. कोणी उन्हात राहणारे, कोणी पाण्यात राहणारे, कोणी थंडीत राहणारे, कोणी अरण्यात राहणारे, कोणी भुयारात राहणारे, तर कोणी आकाशात राहणारे कसे असतात ते ऐकत जावे. जप करणारे, तप करणारे, भयंकर राकीट योगी, देहधर्माचा निश्चयाने आवर करणारे हठयोगी, मद्य, मांस वगैरे पंचमकार सेवन करणारे शक्तीचे उपासक, स्मशानात राहून भूताखेतांना वश करणारे अघोरपंथी कापलिक कसे असतात ते ऐकत जावे. योगशास्त्रात विशेष प्रकारच्या प्राणायामांना मुद्रा म्हणतात. मुद्रा अनेक प्रकारच्या आहेत. त्यापैकी खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी, षण्मुखी, महामुद्रा आणि शांभवी या प्रसिद्ध आहेत. धारणा सिद्ध होण्यासाठी यांचा उपयोग होतो. खेचरी म्हणजे भ्रुकुटीमध्ये दोन्ही डोळ्यांची नजर वळवून आकाशात मन स्थिर करणे. भूचरी म्हणजे नाकाच्या शेंड्यावर दोन्ही डोळ्यांची नजर वळवून त्याच्यापुढे 4 बोटे असणाऱ्या अवकाशात मन स्थिर करणे. चाचरी म्हणजे इष्टदेवतेच्या अनुसंधानात मनाला गुंतवून कोणत्याही एका वस्तूवर नजर स्थिर न ठेवणे. अगोचरी म्हणजे चिदाकाशात मन स्थिर करून पदार्थ पाहून न पाहणे. षण्मुखी म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि तोंड सारे बंद करून आतील सो अहम ध्वनी ऐकून तेथे मन स्थिर करणे. महामुद्रा म्हणजे डाव्या पायाची टाच शिवणीमध्ये दाबायची, उजवा पाय लांब ठेवायचा, त्याच्या पायाचा अंगठा धरायचा आणि प्राणायाम करून उजव्या गुडघ्याला डोके लावायचे. तसेच दुसऱ्या पायाने करायचे. कपिल मुनींना ही मुद्रा साधली होती. शांभवी म्हणजे मन रिकामे करायचे. दोन्ही डोळे उघडे ठेवून दृष्टी समांतर ठेवायची. कल्पनेने आपली इष्टदेवता अथवा गुरुने दिलेला मंत्र समोर बघायचा किंवा ऐकायचा. हा अलक्ष्यावर लक्ष देण्याचा सोपा प्रकार आहे. हळूहळू डोळे मिटतात आणि इष्टदेवता किंवा मंत्र हृदयाकाशात स्थिर होतात. देह, स्थल, काल यांचा विसर पडतो. श्री शंकराला ही साधली म्हणून तिचे नाव शांभवी. मुद्रांची ही महाराणी समजावी. नाना प्रकारची आसने समजून घ्यावी.
अतिंद्रिय प्रकाशाचे विविध प्रकार, उदाहरणार्थ शुभ प्रकारचा झोत, नीलबिंदू दर्शन, ज्योती दर्शन इत्यादी ऐकावे. योगी लोक ज्यांच्यावर मन केंद्रित करतात ती शरीरातील चक्रस्थाने, उदाहरणार्थ मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा ही ऐकत जावी. तसेच शरीररचनाशास्त्र, विश्वरचनाशास्त्र यांची माहिती ऐकत जावी. अनेक प्राण्यांची शरीररचना, पृथ्वीवरील अनेक प्रदेशांची रचना, पशु, पक्षी, मासे, वनस्पती वगैरे सृष्ट वस्तूंची रचना ऐकत जावी. चंद्र, सूर्य, तारांचे समूह, ग्रहांचे समूह, मेघांचे समूह, 21 स्वर्ग, 7 पाताळे कशी आहेत ते ऐकावे. ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, देव, ऋषी, वायू, वरुण व कुबेर यांची स्थाने कशी आहेत ते ऐकावे. 9 खंडे, 14 भुवने, 8 दिक्पालांची स्थाने, निरनिराळी दाट अरण्ये व उपवने कशी आहेत ते ऐकावे. शंकराचे सेवकगण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबरू, अष्टनायिका, संगीतशास्त्र याबद्दल माहिती ऐकावी. गंधर्व म्हणजे देवांचे गवई, विद्याधर म्हणजे देवांचा सहाय्यक कनिष्ठ देव, यक्ष म्हणजे कुबेर सेवक कनिष्ठ देव, किन्नर म्हणजे अश्वमुख कनिष्ठ देव, नारद म्हणजे ब्रह्मदेवाचा मानसपुत्र व प्रख्यात देवर्षी, तुंबरू म्हणजे एक संगीतज्ञ गंधर्व. साहित्यशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या काव्यातील 8 प्रकारच्या स्त्रिया, अन्या, परकीया, साधारणा इत्यादी मुख्य स्त्रिया. संगीतामधील निरनिराळे राग, ताल, वाद्ये व नृत्य यांचे ज्ञान, सुमुहूर्त किंवा चांगली वेळ आणि निरनिराळे प्रसंग यांचे ज्ञान ऐकत जावे. 14 विद्या, 64 कला, हातावरील रेषांची लक्षणे, उत्तम माणसाच्या अंगी विलसणारी 32 लक्षणे, सर्व कला यांची माहिती ऐकावी. मंत्र, औषधी मणी, तोडगे, सिद्धी, नानावल्ली, नाना औषधे, धातूंची रसायने तयार करण्याची क्रिया, नाडी परीक्षा या गोष्टी ऐकाव्या. योग्यांचे व्यक्तिगत मन जसजसे विश्वमनाशी तादात्म्य पाहू लागते तसतसे ते अत्यंत सूक्ष्म आणि विशाल बनत जाते. पंचमहाभूतांवर योग्यांचे स्वामित्व स्थापित होते. त्याला भूतजय म्हणतात. भूतजय साधला की योग्याच्या अंगी अनेक प्रकारच्या विलक्षण शक्ती प्रकट होतात. त्यापैकी 8 महत्त्वाच्या आहेत. अणिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्मपणा आणण्याची शक्ती, लघिमा म्हणजे अत्यंत हलके होण्याची कला, महिमा म्हणजे अत्यंत विशाल होण्याची शक्ती, प्राप्ती म्हणजे हवी ती वस्तू मिळवण्याची शक्ती, प्राकाम्य म्हणजे सर्व इच्छा फलद्रूप होण्याची अवस्था, वशित्व म्हणजे चराचर सृष्टी वश करून घेण्याची शक्ती, ईशित्व म्हणजे विश्वामधील सर्व व्यापारावर स्वामित्व गाजविण्याचे सामर्थ्य, पत्रकामावसायित्य आत्मकाम व पूर्ण काम होणे, वाटेल तेव्हा वाटेल त्या ठिकाणी जाता येणे वगैरे. कफ, वात, पित्त ह्या दोषांपैकी कोणत्या दोषाने कोणता रोग होतो, तो रोग बरा करण्यास प्रयोग कोणता, तो प्रयोग करण्यास अनुकूल काल कोणता हे ऐकत जावे. नरकातील रवरवादी, कुंभीपाक, तेथील नाना यातना, यमलोक, स्वर्गातील सुख, नरकातील दुःख कसे आहे ते ऐकावे. भक्तीचे 9 प्रकार, सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या 4 मुक्ती, उत्तम गती पावण्याचा मार्ग हे सगळे ऐकावे. पिंड विचार, ब्रह्मांड विचार, अनेक तत्वांचे विवेचन, सारासार विचार कसा ते ऐकत जावे. सायुज्य मुक्ती कशी प्राप्त होते आणि मोक्ष कसा प्राप्त होतो हे समजण्यासाठी त्यासंबंधी विवेचन करणारी अनेक मते शोधून पाहावी. वेदशास्त्रे, पुराणे, महावाक्यांवरील भाष्ये, 4 देहाच्या निरसनाचे वर्णन ऐकत जावे. ऋग्वेद प्रज्ञान ब्रह्म, यजुर्वेद अहम ब्रह्मास्मी, सामवेद तत्वमसी, अथर्ववेद अयत्मात्मा ब्रह्म, 4 वेदांची ही 4 महाकाव्ये आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडाचे 4 देह आहेत. अशा रीतीने वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या, पण त्यामधील तत्वांश किंवा रहस्य तेवढे शोधून ग्रहण करावे. जे असार किंवा व्यर्थ व निरुपयोगी असेल ते समजून सोडून द्यावे. याला श्रवणभक्ती म्हणतात. भगवंताच्या सगुण अवतारांची व भक्तांची चरित्रे ऐकावी. भगवंताचे निर्गुण स्वरूप आत्मविचाराने नीट समजून घ्यावे. अशी ही श्रवणभक्तीची लक्षणे आहेत हे ओळखावे. भगवंताच्या सगुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे त्यांचे चरित्र, तर त्यांच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे तत्वमीमांसा होय. ही दोन्ही फार पवित्र आहेत, ती ऐकत जावी.
सगुणाच्या बाबतीत जयंत्या, उपोषणे, अनेक साधने, मंत्र, यंत्र, जप, ध्यान, कीर्तिवर्णन, स्तुतिगायन, स्तोत्रे, भजने अशी आहेत, ती सगळी ऐकावी. तात्पर्य असे की सगुणाच्या चरित्राचे श्रवण करावे, निर्गुण रूपाचे ज्ञान करून घ्यावे आणि भगवंताशी वेगळेपण टाकून त्याच्याशी तदाकारतेचे रहस्य शोधावे. भगवंताशी दुजेपण सोडून एकरूपता कशी साधेल हे पहावे. आत्तापर्यंत श्रवणभक्तीचे वर्णन झाले. पुढच्या समासात कीर्तन व भजन यांचे लक्षण सांगितले आहे. समास पहिला समाप्त.